या करता ज्ञानोबा हा अभंगाची वाटी अगदी वर्मावर घाव घालणारा अभंग आहे. कारण संप्रदायामध्ये सेवा भाव नष्ट झालेला आहे. सेवा करा वाटत नाही, प्रत्येकाला मालक व्हावं वाटतं, दास व्हावं वाटत नाही. सत्रांनी पण टाका वाटते का इथं आलं? बिलकुल नाही. म्हणजे झाडा वाटतं का बरं, पंक्तीत वाढा वाटतं का? बिलकुल नाही. सेवाच करा वाटत नाही, सेवा नको वाटते. जर विण्याचा पार असेल तर मग विचारूच नाही. कधी कधी रात्रीला तो विना हनुमंतराच्या गळ्यात असतो. म्हणजे पहारेकरी हनुमंतरायला म्हणतात रात्री तुम्ही पहारा करा. किती अवघड आहे. संप्रदायामध्ये सेवा भाव हा कमी होत चाललेला आहे आणि संप्रदायाचा प्राण म्हणजे सेवा आहे. सेवा हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. सेवेतूनच वारकरी संप्रदायाचा जन्म झालेला आहे. या वारकरी संप्रदायाची आई सेवा आहे. कारण सेवा हा शब्द स्त्रीलिंगी आहे. तुम्हाला पुरुषलिंगी स्त्रीलिंगी हे कळतं ना व्याकरणाचं? व्याकरण माहिती तुम्हाला? काय सोबत खातात? खाऊ नका. आपल्या मराठी भाषेचा प्राण आहे व्याकरण. व्याकरणाशिवाय आपली भाषा कळत नाही. सेवा हा शब्द स्त्रीलिंगी चालतो आणि स्त्री म्हटलं की स्त्रीच्या उदरातून या सर्व जगाचा जन्म आहे. जन्मदात्री माऊली आहे. स्त्री म्हटलं सगळ्या जगाची आई आहे. मग आता स्त्रीच्या पोटातून आपण बघत होता. पूर्वी जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये 14-15 मुलं व्हायची. जुना काळ सांगतो बरं का, तसं काय करू नका. एकावर थांबून घ्या. कारण आपली संख्या आपल्याला कमी करायची. दुसरी संख्या वाढली तरी चालेल. दुसरं हे जे गबाड आहे ते वाढलं तरी चालेल, पण आपली संख्या आपल्याला कमी करायची. कारण आपल्याला लवकर मरायचं आहे ना. स्त्रीच्या उदरातून किती आपत्ती जन्माला येऊ शकतात. 14, 15, 20 पूर्वी व्हायच्या. हम दो हमारे दो झालं. तसं सेवा ही स्त्री आहे आणि या सेवा रूपी स्त्रीच्या पोटातून संप्रदाय जन्माला आला, देव जन्माला आला, संत जन्माला आले. संताचं संतत्व हे देखील या सेवा रूपी स्त्रीच्या पोटातून जन्माला आलेला आहे. आणि मोक्ष जो अत्यंत आपल्याला कल्याणकारी असणारा मोक्ष संप्रदायाचं सर्वोच्च जे फळ आहे. बघा सावकाश, मी ज्यावेळेस तुला म्हणून त्यावेळेस वाचवायचं. तर संप्रदायाचं सर्वोच्च फळ मोक्ष आहे आणि ते मोक्ष देखील या सेवा रूपी स्त्रीच्या उदरातून जन्माला आलेला आहे. तर किती मी सांगितलं तुम्हाला, बघा लक्षात ठेवा की सेवा या संप्रदायाची आई आहे. हा जो वारकरी संप्रदाय जो बनलेला आहे हा सेवेतून बनलेला आहे, सेवेतून जन्माला आलेला आहे. हे जे संत आहे वारकरी संप्रदायाचे, विश्वमाऊली ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, एकनाथ महाराज, निळोबर आहे, सावता महाराज, चोखोबर आहे, भक्त शिरोमणी नामदेव महाराज किंवा सर्वांचे सगळ्यात श्रेष्ठ असणारे पुंडलिकराय, भक्त शिरोमणी, सर्व भक्तांचे आद्य मुकुटमणी मानतात त्यांना, पुंडलिक. असे पुंडलिकरांच्या जीवनात देखील बघा सेवा आहे की नाही. आईवडिलांची, आईवडिलांची सेवा आहे. त्या सेवेतून मग या संप्रदायाचा जन्म झालेला आहे. आज जो देव विटेवर उभा आहे, हा विटेवर जो देव कशामुळे आहे? सेवा, सेवेमुळं. आणि हा जो सेवा भाव आहे ना, सर्वात जास्त माता भगिनीकडे असतो बरं, महिला मंडळात. घरात बघा तुम्ही, कोणी अतिथी येऊ द्या, आपले मालक असू द्या, सासू सासरे असू द्या, सर्वांची मनोभावे सेवा करतात. हा फार मनोभावे, अगदी देवाची पूजा समजून सगळ्यांची सेवा करतात. जसे आपले आता घरामध्ये एखादी माता भगिनी कपडे धुते, पण ती फक्त आपल्या पतीचेच कपडे धुती का? नाही, ती पतीचे सासू सासऱ्याचे पण कपडे धुते. बरोबर आहे ना? काही चुकीचं नाही बोलू राहिलं, सांगा चला बरं का. म्हणजे मी ऐकून आहे बघा, सासू सासऱ्याचे कपडे धुतात म्हणतात. बरोबर आहे ना? हा, धूत चाला. जर कोणी धूत नसेल धूत चाला, कारण ते दैवत आहे. आपल्या घरातलं सासू सासरे दैवत आहे. ज्या घरात सासू सासरे नाही त्या घरात संस्कार नाही बरं, अजिबात संस्कार नाही. जनावरासारखे लोक वागतात त्या घरात. म्हणून संस्कार देण्यासाठी घरामध्ये वृद्ध माणसं लागतात. मी सांगत होतो, स्त्री
आपल्या पतीची जशी सेवा करते ती स्वयंपाक फक्त पती पुरताच बनवते का? नाही, आपले दीर, नणंद, सासू सासरे, आपला नवरा, आपल्या नवऱ्याला जे बनवते तेच ती सगळ्यासाठी बनवते. बरोबर आहे? हा सांगा चला, हे बरोबर आहे का? तर आपल्याला नवऱ्याला बायकोला वेगळं, बाकीच्याला वेगळं असं आहे का? नाही, सर्वांसाठी. कारण स्त्रीच्या ठिकाणी सेवाभाव आहे. सेवाभाव, त्याच्यामध्ये समर्पण आहे, सत्यता आहे. कारण सेवा करायची म्हटली की सेवेमध्ये दोन तत्व लय महत्वाचे. एक तर सेवा करणाऱ्या ठिकाणी सत्यता लागते, म्हणजे वरवर दिखाऊपणा लागत नाही त्या ठिकाणी. त्याला जर दिखाऊपणा केला सेवा करताना तर तोच दिखाऊपणा एकच उघडा पडतो आणि मग त्याचा सेवाभावाला फळ काहीच भेटत नाही. कष्ट जे व्हायचे तेच होणार आहे. तुम्ही अगदी हालून मानून सेवा करा, नाहीतर कशी करा, कष्ट तर तेच होणार आहे, फळ भेटणार नाही ना. तर सत्य तो मनापासून जर तुम्ही सेवा केली नाही तर फळ भेटणार नाही. म्हणून सत्यता पाहिजे आणि समर्पण पाहिजे सेवेमध्ये, तन्मयता, मनापासून सेवा केली पाहिजे. ही भगवंताची पूजा आहे, भगवंताची भक्ती आहे, ही भगवंताची सेवा आहे असं समजून जर आपण सेवा केली तर ती सेवा फळ देत असते. त्याच्यामध्ये सत्यता पाहिजे बघा. सत्यता जर नसेल तर सेवा वाया जाते. ज्याप्रमाणे एक उदाहरण आलेलं आहे, एका मंदिरामध्ये एक ब्राह्मण देवाची सेवा करीत होते, भगवान दत्तात्रयाची पूजा. आणि मग ते त्रिकाल संध्या करायचे पूजा करताना, सकाळ दुपार संध्याकाळ संध्या करायची. आणि संध्या करताना प्राणायाम केला पाहिजे. थोडा 5 मिनिट अगोदर प्राणायाम करावं लागतं, मग त्या देवाची पूजा करावं लागते. आणि मग त्याच गावामध्ये एक धनगर बाबा पण राहतो, मेंढ्या पाळत, अत्यंत स्वच्छ मनाचे, अत्यंत भोळा माणूस धनगर. आणि मग ब्राह्मण प्राणायाम करायला लागले सकाळी सकाळी. आणि तेवढ्यात ते धनगर बाबा आले. ते विचारलं, म्हणले देवा काय करता? म्हणले काय नाही, प्राणायाम. म्हणजे केल्याने काय होतं? भोळा माणूस सहज विचारलं त्याला, प्राणायाम केल्याने काय होतं? तर ते ब्राह्मण देव बोलून गेले की प्राणायाम केल्याने देव भेटतो. काय बोलले? देव भेटतो. या शब्दावर त्या धनगराने एवढा विश्वास ठेवला, एवढं सत्यत्व बुद्धी ठेवली, एवढा समर्पण भाव ठेवला. आणि तो धनगर बाबा दर्शन घेऊन निघून गेला, जंगलात गेला. त्यानं प्राणायाम चालू केला. पुढं जंगलामध्ये मेंढ्या वळता होता. त्याला जे नाक दाबून धरलं. देवाला म्हटले तू जर दर्शन दिलं तर ठीक आहे, नाहीतर मी नाक सोडणार. नाक सोडणार होते, त्याला नाक दाबून धरलं. आणि मग आडवा तिडवा ते पार गुद मारायला लागला, हातपाय फोडायला लागला. देवाला दया आली, जर नाही जावं तर आपल्यालाच येईल बरा. हे जर मेलं ही सगळं पाप आपल्या डोक्यावर येईल. त्याचा भोळा भाव आहे, श्रद्धा, सेवा. त्याला ती सत्यत्व बुद्धी ठेवली ना ब्राह्मणाच्या वचनावर. आता ब्राह्मण सहज बोलून गेले. ब्राह्मणाला देव स्वप्नात भेटायला नव्हतं. त्याला 70 वर्ष दत्तात्रयाची पूजा केली. पूजा करून करून त्यांना फळची गुळगुळीत करून टाकली. त्रिकाल संध्या करून खाली फळची गुळगुळीत झाली, शेवाळी होती फळची. पण तरी त्याला स्वप्नात देव. आणि या धनगराला देव भेटला. बरं, मग त्यानं ते देव भेटल्यानंतर देवाने त्याला उठवलं. म्हणजे नाक सोड. मग तू कोण आहे? म्हटले मी देव आहे. म्हणजे कशावर? तू देव आहे याचा पुरावा काय? हा म्हणले मला ते ब्राह्मण देव म्हटले ते देव भेटतो, मग त्यांना मी घेऊन येतो म्हणले. ते जर म्हणले तू देव आहे तर मग मी विश्वास केला. तो जंगलातून पळत आला आणि मग ते ब्राह्मण देवाला म्हटले चला म्हणजे देव प्रगट झालेला आहे प्राणायाम केल्यामुळं, मग आपण देखील दर्शनात जातो. ते भूदेव म्हणले, ते ब्राह्मण म्हणले तो काय येडा झाला काय? तुमचा सवा पार जातच नाही. मूर्खा म्हणले मी 70 वर्ष झाले देवाची पूजा करतो, मला अजून देव स्वप्नात नाही, तुला कसा देव भेटला? नाक घातल्या काही म्हणतो पण म्हणले नाही नाही चला म्हणे तुमच्या पाया पडतो, नाही तर देव निघून जाईल. त्याने त्या भूदेवाला उडी उडी नेलं
आणि तिला गेल्यानंतर ते ब्राह्मणाला कुठं देव दिसू राहिला, याला दिसू राहिला. हे बघा हे बघा, ते ब्राह्मण म्हणतो कुठं काही बघा म्हणून, कुठे दाखव मला. ते ब्राह्मण म्हणून राहिला मला दिसून राहिला, आणि हा म्हणतो हे बघा. आणि मग त्याला कळलं की देव आपल्याला दिसून राहिला पण याला दिसून राहिला. किंवा म्हणला तू जर ब्राह्मणाला नाही दिसला तर पुन्हा नाक धरी, तू दिसला पाहिजे पुन्हा नाक धरी. आणि मग तो देव ब्राह्मणाला देखील दिसू लागला. कशामुळं? त्याची सत्यत्व बुद्धी आणि समर्पण भाव. सेवेमध्ये या दोन गोष्टी लय महत्वाच्या. एक सत्यता पाहिजे, तुमची सेवा ही मनापासून सत्य सेवा पाहिजे, आणि त्यामध्ये समर्पण पूर्ण समरसता पाहिजे, पूर्ण. नाही तर अंग राखून नको सेवा. आता थंडी फार आहे आणि कसं वाढायला लागेल, थंडी फार आहे कीर्तनाला कसं जातं, आपल्या घरात बसलेलंच बरं आहे. जर तुम्ही काम चुकारपणा अंग चोरलं सेवेमध्ये तर सेवा वाया जाते, सेवा घडत नाही. म्हणून मी सांगत होतो की सेवा या संप्रदायाचं मूलभूत अंग आहे. सेवा संप्रदायाची जननी आहे. वारकरी संप्रदायाचा जन्म सेवेतून झालेला आहे. सर्व तुम्ही बघा, संप्रदाय जन्म आहे की नाही. त्या तुकोबराच्या शिष्य होत्या ना, काय बहिणाबाई, त्यांचं लय गोड आभाव आहे बहिणाबाईचे. त्या बहिणाबाई म्हणतात संत कृपा झाली ही इमारत कशी उभारली? संत कृपा झाली आणि इमारत फळाली. याच्या पायाच्या ठिकाणी कोण आहे? ज्ञानोबा आहे. आणि कळसाच्या ठिकाणी तुकोबर आहे. तुकोबर आहे म्हणजे तुकोबराचा गाथा घ्यायचा. कळसाच्या ठिकाणी तुकोबराचा गाथा, आणि ज्ञानेश्वरी पायाच्या ठिकाणी. मग मधामध्ये एकनाथी भागवत घ्या, बरेच सर्व संतांचे ग्रंथ घ्या. सर्व संत म्हणजे सावता महाराज घ्या, चोखोबराय घ्या, संत सेना महाराज घ्या. हे सर्व जे खांब आहे, कोणी खांब झालं, कोणी भिंती झालं, कोणी पाया झालं, कोणी कळस झालं, तवा ही इमारत उभा राहिली. संप्रदाय रूपी इमारत. कशाच्या बळावर? सेवा. मी सांगत होतो की संप्रदाय हा सेवेच्या उदरातून जन्माला. चला पुढं, दुसरा आहे देव. देव देखील सेवेतूनच जन्माला आला. आणि येला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. देव जो जन्माला आला, या ठिकाणी देवाला आणलं ज्यांनी ते सेवेतून आणला की नाही, सेवा करून, देवाची सेवा तपश्चर्या करून. आणि याला रूपा बळे आणि करुणी खळे म्हणजे आग्रह धरून. खळे म्हणजे आग्रह. इतका आग्रह धरला की देवाला यावा, सेवेचा आग्रह. आणि सेवेच्या बळावर निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार